अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. पूर्वी मच्छिंद्राने धरुणी लक्ष काव्य केले आहे प्रतीक्ष. 33,95,00,000 मंत्र विद्युलता मिरविल्या. या परी गोरक्ष गोष्टी होती, मिरवेल 9,12,00,000. 5,00,00,000 1,00,000 शेवटी मीननाथ मिरविल. 9,07,00,000 चिरपटनाथ करील प्रत्यक्ष. 7,04,00,000 भरतरीनाथ करील की. 3,02,00,000 रेवणनाथ करील शेवटी. 1,01,00,000 वटसिद्धनाथ करील. 34,12,00,000 श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष. 6,08,00,000 कानेपाने मिरवावे. अशुभ प्रयोग गोरक्ष रहाटी स्थापुनी योजावे. 100,00,000 पुढे लोका साधने जेटी होणार नाही महाराजा. म्हणून असे योजनी साधन मंत्रप्रयोगी करावे प्रवीण. तेन करिता सकळ जन सुख होईल रोगांते. तरी हे जन उपकारासाठी जेव्हा करावी आटाआटी. तुम्हा ते सांगावी अशी गोष्टी नोहे सर्वज्ञ आहात. ही कळीची विद्या कलिसंधान मिरवत आहे पूर्वीपासून. तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवित असता की. तुम्ही जाणणार भविष्योत्तर, तरी या कलित करावा प्रसार. आम्ही सांगावे असे थोर तुम्हा योग्य साजना. भविष्योत्तर जाणुनी नाथा तू देवाशी केली वार्ता. कानी पातेवर देता बोललाशी हिता महाराजा. तरी आता आळस सांडून जीवी मिरवावे कवित्व रत्न. जारण मारण उच्चाटन कवित्व रचनी निर्वावे. ऐसे सांगोनी उमानात कानिपाविषयी अनेक सांगत. यासे बैसवनी पूर्ण तपास समर्थपणे मिरविका. ऐसे सांगता उमावर अवश्य मने जालिंदर. मग वर देवनी रामावर जाता झाला वैकुंठी. मग जालिंदर आणि कानिपनाथ 12 वर्ष रावणी तेत. 40,20,00,000 उभे चरित्र रचिले. ते आदिनाते कवित्व पाहून पूर्ण झाले समाधान. मग मने नागाश्वती जाऊन सिद्धी मार्गी पावावे. मग जालिंदर आणि कानिपनाथ जाऊनी पाहिला नागाश्वत्थ. पूर्ण आहुती हवन तेत करुणी तोषवी विराते. मग जालिंदर आणि कानिपनाथ जाऊनी पाहिला नागाश्वत्थ. पूर्ण आहुती हवन तेत करुणी तोषवी विराते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्रोता वक्ता श्री पांडुरंग